आज आपण बनवूया मस्त दाणेदार अशी काजू चॉकलेट बर्फी। हो, इतकी सुंदर आणि जबरदस्त बनते। घरच्या घरी काही मोजक्या साहित्यातच जबरदस्त अशी आपली काजू चॉकलेट बर्फी बनून तयार होते। मुलं अतिशय खुश होतील खाऊन, इतकी सुंदर ही रेसिपी बनून तयार होते। चला फटाफट रेसिपी बघूया। तर सगळ्यात आधी 1 कप काजू आहे ना, मी फुगत ठेवले होते। 10 ते 15 मिनिटं फुगत ठेवायचे आहेत, म्हणजे छान नरम होतील ते आणि आपल्याला त्याला ब्लेंड करायला सोपं जाईल। आता हे काजू जे आहेत फुगत घातलेले ते पाण्यातून काढून आपण मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे। त्याचबरोबर त्यात अजून मी टाकणार आहे 1 कप दूध पावडर आहे। त्याचबरोबर टाकायचं आहे 1 ते 2 चमचे कोको पावडर टाकतेय, म्हणजे जितकं तुम्हाला चॉकलेटी करायचंय तितकं तुम्ही चॉकलेट पावडर टाकू शकता। त्याचबरोबर इथे मी 4 चमचेच फक्त साखर टाकलेली आहे। त्याचबरोबर 1 कप दूध। आता साखरेचं प्रमाण ना तुम्ही जास्त करू शकता, इथे मी हलकसं कमीच ठेवले म्हणजे अतिशय गोडही होणार नाही। आता थोडं थोडं दूध टाकून आहे ना आपण त्याला मिक्सरला फिरवून घेणार आहोत। एकदाच सगळं 1 कप दूध टाकायचं नाहीये, थोडं थोडं दूध टाकून थोडं थोडं मिक्सरला लावून घ्यायचंय, त्याचं पेस्ट करून घ्यायची आहे। बघू शकता छान असं आपलं ब्लेंड झालेलं आहे। जरी काजूचे दाणे मध्ये मध्ये राहिले ना तरी काही हरकत नाही, अतिशय सुंदर लागतात ते। पण शक्यतो ब्लेंड झाले ना की खूप स्मूथ आणि छान अशी आपली बर्फी बनून तयार होते। आता काय करायचं आहे ना, एक नॉनस्टिक पॅन घ्यायचं आहे, त्यात 1 चमचाभर तूप टाकायचं आहे। 1 किंवा 2 चमचे तुम्ही घी त्यात ॲड करू शकता। त्याचबरोबर आता घी थोडंसं गरम झालं की त्यात आपलं जे मिक्सचर आहे काजूचं ते आपण त्यात टाकणार आहोत आणि फक्त 5 ते 7 मिनिटं त्याला स्लो फ्लेमवर आपण शिजवून घेणार आहोत। म्हणजे जो बॅटर आहे आपला तो छान असा थिक झाला पाहिजे, म्हणजे बर्फी करण्यात आपल्याला सोपं जाईल। आता बघू शकता छान 5-10 मिनिटातच, 10 मिनिटं पण पूर्ण लागत नाही, 5 ते 7 मिनिटात आपलं हे बॅटर जे आहे छान असं घट्ट झालेलं आहे। बघू शकता अशी कन्सिस्टन्सी आपल्या बॅटरची आली पाहिजे। आता गॅस बंद करायचा आहे आणि आपला बॅटर छान, आता बघू शकता कुठल्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला गॅस बंद करायचे हे खूप महत्त्वाचं आहे। आता गॅस बंद केलेली आहे मी। आता त्याचबरोबर एक असा कोणताही डब्बा घ्यायचा आहे, त्यात मी बटर पेपर लावते, त्यात थोडंसं वरनं तूप लावते म्हणजे आपली बर्फी त्यात चिकटकणार नाही। आता बटर पेपर नसेल तर डायरेक्ट प्लेटला सुद्धा तुम्ही लावून बटर वगैरे लावून तुम्ही ग्रीस करू शकता। त्यात आता आपलं बर्फीचं बॅटर टाकते आणि छान असं इव्हनली आपण स्प्रेड करून घेणार आहोत सगळीकडे। छान असं मस्त स्मूथ आहे, फटाफट सगळीकडे पसरलं जातं। छान असं पसरलं की वरून तुमच्या आवडीचे तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता किंवा काही काजू मनुके, काही तुम्ही मनुक्यांचेही तुकडे ठेवू शकता। आता इथे मी काजू बदाम दोन्हीही छान बारीक बारीक करून टाकलेले आहेत। थोडं थोडं चमच्यानी दाबून घेते म्हणजे चांगले चिटकतील त्याला। आता हे सगळं मिश्रण आहे ना छान आपलं सेट व्हायला आपण ठेवून देणार आहोत। बघू शकता छान आता दाबून घेतलंय वरून मी त्याला। आता हे मिश्रण सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये 5 ते 10 मिनिटं ठेवायचं आहे, जास्त गरज नाही, 10 ते 15 मिनिटं भारी भारी पुरेसं आहे। फ्रीजमध्ये थोडा वेळ सेट करत आता हे मिश्रण आपण ठेवून देणार आहोत। आता 10 ते 15 मिनिटानंतर आपलं मिश्रण जे आहे चांगलं सेट झालेलं आहे। बर्फी जी आहे आपली मस्त अशी सेट झालेली आहे। आता त्याला आपण डिमोल्ड करायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार कोणत्याही तुम्ही पीसमध्ये त्याला कट करू शकता। अतिशय सॉफ्ट, मेल्ट इन माउथ आणि तेही काजूची, आणि काही खूपच कमी इन्ग्रेडियंट्स आपण त्यात वापरलेलं आहे। काजू, दूध, हे सगळं थोडंफारच आपण वापरलेलं आहे, पण इतकी सुंदर आणि झटपट मिठाई बनून आपली तयार होते, बर्फी बनून तयार होते। तुम्ही कोणत्याही शेपमध्ये त्याला कट करा, डायमंडच्या शेपमध्ये कट करा किंवा ते कुकी कटर्स जे येतात त्या कुकी कटरच्या शेपमध्ये जर तुम्ही हार्ट वगैरे कट केलात ना
खूप सुंदर आणि मुलांना अतिशय आवडेल, कारण त्यात चॉकलेटचा फ्लेवर आपण टाकलेला आहे आणि काजूचा प्रोटीन आहे त्यात। अतिशय सुंदर आणि हेल्दी आपली बर्फी बनून तयार झालेली आहे, खूपच कमी साहित्यात आणि झटपट होणारी ही मिठाई आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा। जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया एका छानशा आणि नवीनशा रेसिपीसह। तोपर्यंत मस्तपैकी खात रहा आणि ही बर्फी नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। पुन्हा भेटूया, धन्यवाद।